नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये नक्षलवादाविरोधात ठोस कारवाई करण्यात आली असून देश आज नक्षलवाद मुक्त झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणा अधिक अत्याधुनिक करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील पोलीस स्टेशन आणि वसाहतींचे उन्नतीकरण, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सर्व शहरांमध्ये CCTV यंत्रणा उभारणे यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं आणि तपास प्रक्रिया अधिक प्रभावी करणं शक्य होईल, असा विश्वास पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या संरक्षण गड किल्ल्याचे उद्घाटन आणि पोलीस दलामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या 31 वाहनांचा लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई वाकळे, महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या, पोलिसांचे आरोग्य आणि कल्याण याकडेही विशेष लक्ष दिले जाईल. त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, ताणतणाव व्यवस्थापन आणि कामासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे पोलिसांच्या अडचणी तात्काळ आणि प्राधान्याने सोडून त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासाने कार्य करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परभणी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण कटिबद्ध आहोत. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला देण्यात आलेल्या 31 नवीन वाहनामुळे गस्त वाढेल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये निश्चितच वाढ होईल, असा विश्वास देखील पालकमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला. आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी म्हणाले, जिल्हा वार्षिक निधीतून मिळालेल्या 31 वाहनांमुळे पोलीस दलाला नवसंजीवनी मिळाली असून यामुळे जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेला गती आणि बळ मिळणार आहे. संरक्षणगड हा किल्ला शक्ती, पराक्रम आणि चैतन्याचं प्रतीक असून पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरेल, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. नवीन वाहनांमध्ये अत्याधुनिक सुविधा असून ती वातानुकूलित आणि CCTV यंत्रणांनी सज्ज आहेत. यामुळे पोलिसांचा प्रतिसाद अर्थात रिस्पॉन्स टाइम सध्या असलेल्या 7 मिनिट 40 सेकंदापेक्षा अधिक कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना तातडीनं मदत पोहोचविणं अधिक सुलभ होईल, असा विश्वास देखील पोलीस अधीक्षक यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.